चला मैत्रिणींनो, आज आम्ही तळलेले फणसाचे गरे करणार आहोत। तर त्यासाठी आम्ही इथे 2 फणस हातात घेतले आहेत। आता हा एक फणस आम्ही इथे कापणार आहोत। आता हा फणस आम्ही फोडला आहे। याची अशी चारखंड बाजूला काढतो। हे फणसाचे असे चारखंड काढून घ्यायचे। ही ना अशी फणसाची पहिल्यांदा आपण चारखंड अशी काढून घ्यायची। आता मी तुम्हाला ना एक दाखवते की याची पाव कशी काढतात। फणसाच्या मध्ये असा एक पावेचा दांडा असतो, हा बघा हा, आणि हा आपल्या अशा चारखंडाला हा लागलेला असतो। हा कच्चा फणस आहे, त्याला हा पाव थोडी लागलेली असते, ती अशी काढून घ्यायची। काढून घेतल्यानंतर हे गरे आतून सोडवून घ्यायचे। आतल्या पाती सगळ्या काढायच्या आणि गरे सगळे सोडवून घ्यायचे। हे बघा, हे असे चारखंडामध्ये ना असे गरे काढून घ्यायचे। ह्या पाती सगळ्या बाजूला काढायच्या आणि असे हे गरे बाजूला काढायचे। ह्या पातीमध्ये हा गरा असा अडकलेला असतो, हा गरा असा सोडवून घ्यायचा। आता हे गरे सगळे असे व्यवस्थित साफ करून घ्यायचे। अशा पाती लागलेल्या असतात ना, ते सगळ्या पाती काढून टाकायच्या, म्हणजे गरा एकदम साफ होतो। आता हा गरा आहे ना, गऱ्याच्या पुढील आणि मागील भाग मी असा थोडा कापून घेतलाय। नंतर असं गऱ्याला चीर द्यायची आणि त्यातली ही अठीळ म्हणजे बी असते ती काढून घ्यायची आणि हे असे गरे एकदम पातळ स्लाइसने कापायचे। असं अगदी पातळ आले पाहिजे, कारण हे आपल्याला गरे तळायचे आहेत, यासाठी आपलं हे असं कटिंग आहे। अशा तऱ्हेने सगळे गरे बारीक कापून घ्यायचे। आता इथे मगापासून आम्ही तेलामध्ये गरे तळतोय, त्यामुळे तेलाचा रंग जरा बदलला आहे। याच्यामध्ये गरे असे घालायचे, कच्चे गरे कापलेले, आणि त्यामध्ये हे 1 चमचा मिठाचं पाणी घालायचं आणि चांगले असे तळून घ्यायचे। हे ना गरे असे तळताना ना हळूहळू त्याचा फेस खाली बसतो, हळूहळू असा फेस खाली बसतो आणि असे गरे चांगले तळले जातात, असा आवाज पण येतो त्याला। आता हे गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत। असे चांगल्या तऱ्हेने आता हे तळून घेतलेले आहेत, दाखवते तुम्हाला। हे बघा, हे गरे असे तळून झाले आहेत आणि ह्या ह्याला पूर्ण असा खळखळाचा आवाज येतोय ना, असं चांगले असं खळखळाचा आवाज येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। हे झाले आपले तळलेले गरे तयार। कशी वाटली माझी रेसिपी? माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता भेटूया एक पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये।